हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे पित्तनाशक आरोग्यवर्धक कोकणातील फेमस अशी सोलकढी। ही सोलकढी गरमीच्या दिवसांमध्ये अगदी आवर्जून पिली जाते। त्याच्यामुळे आपल्याला शरीराला थंडावा पण मिळतो आणि ही पित्तनाशक तर आहेच। तर चला पटापट आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। तर सोलकढी बनवण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं, जास्त काही साहित्याची गरजही नसते आणि ती फटाफट पण बनते। तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी ओलं खोबरं किसून। आपल्याला सोलकढी बनवण्यासाठी ओलं खोबरंच घ्यायचं आहे। तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। पण त्याआधी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची। हिरवी मिरची मी मध्ये तोडून 2 भाग केलेले आहेत आणि मी टाकत आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता। इथे मी थोडंसं आलंसुद्धा घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पाणी। जर थोडंसं गरम करून पाणी टाकायचं आहे, अगदी गरमही नाही आणि अगदी थंडही नाही, कोमट पाणी आपण ज्याला बोलतो, तर तसं पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्याच्यामुळे जे नारळाचं दूध निघतं ते थोडंसं घट्टसर निघतं। आणि इथे मी पाव चमचा भरून जिरंसुद्धा घेतलेलं आहे। आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेते। इथे मी घेतलेला आहे एक काचेचा बाउल आणि त्याच्यावरती मी ठेवत आहे जाळीदार अशी चाळणी। तर या चाळणीमध्येच मी जे वाटण लावून घेतलेलं आहे ते गाळून घेणार आहे। तुम्ही कपड्यामध्ये सुद्धा हे गाळून घेऊ शकतात आणि जर अशी चाळणी असेल तर खूप इझी काम होऊन जातं। तर हे बघा, मी इथे जाडसरच थोडंसं हे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने असं प्रेस करून त्याचं पूर्ण जे नारळाचं दूध आहे ते आपण काढून घेणार आहोत। तर हे अशा पद्धतीने काढल्यामुळे आपला वेळही वाचतो। कपड्यामध्ये आपल्याला खूप वेळ लागतो हे दाबून काढायला। तर हे बघा, इथे नारळाचं हे एवढं एक टायमाचं दूध मला मिळालेलं आहे। आता मी हेच मिश्रण जे आहे ते पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहे आणि पुन्हा थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला मिक्सरला लावून घेणार आहे। तर इथे मी पुन्हा एकदा मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा मी चमच्याच्या सहाय्याने प्रेस करून त्याचं दूध काढत आहे। तर हीच सेम पद्धतीने मी अजून 2 वेळा हे मिक्सरला लावून घेणार आहे आणि सेम असंच त्याचं दूध काढून घेणार आहे। असंच पद्धत तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता आणि त्याचं भरपूर दूध निघतं। तर मी इथे हे चांगलं प्रेस करून दूध त्याचं काढून घेतलेलं आहे पूर्ण आणि हा जो उरलेला चोथा आहे तो मी फेकून देणार आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल आता की नारळाचं दूध किती मस्त आलेलं आहे, घट्ट आहे। खूप जास्त पाणी घालून मी लावलेलं नाही आहे। तर इथे मस्तपैकी नारळाचं दूध जे आहे ते सोलकढीसाठी आलेलं आहे। तर आता आपण याची सोलकढी बनवूयात। तर सोलकढी बनवण्यासाठी हा कोकमाचा आगळ आहे तो मी घेतलेला आहे। जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणीसुद्धा वापरू शकता। तर इथे मी 2 चमचे कोकमाचा आगळ जो आहे तो ह्या नारळाच्या दूधमध्ये टाकून घेणार आहे। काही लोक कलर येण्यासाठी याच्यामध्ये बीटचा वापर करतात, पण बीट टाकल्यामुळे कलर तर येतो पण त्याची चव जी आहे ती वेगळी लागते। तर इथे मी अर्धा चमचा भरून साखर टाकलेली आहे। तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचेसुद्धा साखर ॲड करू शकता। याच्यामध्ये कलरसाठी बीट टाकण्याची गरज नाही आहे, कारण कोकमाच्या आगळानेच याला खूप छान असा कलर आलेला आहे। तुम्हाला इथे दिसतच असेल की सोलकढीला किती चांगला कलर आलेला आहे तो। तर हे मिक्स करून मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। तर मीठ टाकल्यानंतर एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही सोलकढी मी अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी। सोलकढी फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे आणि मी आता सोलकढी बाहेर काढलेली आहे। तर सोलकढी मस्त थंड झाली आहे। आता याच्यावरती कापून छान कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सोलकढीमध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे। आपली
छान पित्तनाशक अशी सोलकढी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला सोलकढीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, छान छान कमेंटही करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबही करा। थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.